विजय हा विदर्भातल्या नक्षलग्रस्त भागातून आलेला. पोलिसाची वर्दी मिळेल या आशेनं विजयनं नातेवाईकांकडून कर्ज घेतलं आणि राज्य शासनाच्या सुरक्षा दलात प्रशिक्षणासाठी 8,000 रुपये भरले. मुंबईसारख्या महागड्या शहरात त्याला फक्त 9,000 रुपये हातात पडतात. त्याची कहाणी ऐकूयात त्याच्याच तोंडून. मी तुमच्यासमोर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा असा एक जवान आणणार आहे की त्याची कथा ऐकून तुमच्याही हृदयाला पाझर फुटेल. केवळ सरकारच्या ह्या अनस्थेमुळे हा जो तरुण आहे मोठ्या आशेनं ह्या फोर्समध्ये भरती झाला. अनेक अधिकार आहेत, अनेक फॅसिलिटीज आहेत, मात्र सरकारने पूर्णपणे जे आहे ती निराशा केलेली आहे. या फोर्समध्ये सामील होण्यासाठी ह्या तरुणाला काही काळ रेल्वे स्टेशनचा आधार घ्यावा लागलेला आहे, तिथं राहावं लागलेलं आहे आणि आता भरती झाल्यानंतरसुद्धा अनेक प्रॉब्लेम्स आहेत. काय नेमक्या अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हा तरुण आहे. मात्र या तरुणाचं मी चेहरा दाखवू शकत नाही, कारण कितीही अडचणी असल्या तरी हे वरिष्ठ जे आहेत तेव्हा चेहरा समोर येईल त्यावेळेस निश्चित याच्यावरती कारवाई करेल. त्यामुळे तो बोलणं जो आहे ते नाकारतोय, म्हणून आपण याचा चेहरा न दाखवता याच्या भावना ज्या आहेत त्या समोर येणार आहेत. काय सांगाल तुम्ही, कुठल्या जिल्ह्यातून आलेले आहात आणि ह्या फोर्सकडं नेमकं कुठल्या दृष्टीनं पाहिल्यानंतर तुम्हाला सहभागी व्हावंसं वाटतं? मी गडचिरोली डिस्ट्रिक्टमधून आलेलो आहे आणि हा जो भरती केलेला आहे तर स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून करण्यात आलेले आहे. तर जे आता ड्रेस दिलेले आहे युनिफॉर्म, तर जो आर्मीचा युनिफॉर्मसारखा दिसत होता आणि तिथं आमचे सांगत होते जे हेडक्वार्टरमध्ये चांगली आहे नोकरी आणि चांगला आहे पेमेंट आहे आणि जे काय म्हणलं तर तुम्हाला चांगली आहे म्हणलं तर ही नोकरी चांगली आहे असं सांगण्यात आलं आहे. आणि जेव्हा सांगण्यात आलेलं आहे हा ठीक आहे चांगला आहे असं म्हणून, आणि नंतर भरती झाल्यावर आम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवलेले आहे. तर ट्रेनिंगला आमचं 7,000-7,500चा खर्च स्वतः भरण्यात आलेले आहे. हा जो खर्च भरला तुम्ही, नेमकं हा खर्च भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागले ट्रेनिंगसाठीचे पैसे जे आहेत ते? आणि मी दुसऱ्यांकडून म्हणलं तर उसने घेतलो, अजूनपर्यंत त्यांना दिलेले नाही. तर ते आमच्या घरच्यांना तकलीफ देऊन राहिले, केव्हा देणार म्हणलं तर जे पैसे घेतलेले. पण मी अजूनपर्यंत घरच्यांसोबत फक्त फोनवरच बोलणे, पण त्यांना मिळण्यासाठी मला चान्स नाही. का तुम्ही भेटू शकले नाही, काय नेमकं कारण आहे? जे माझा गाव आहे जो नक्षलवादीचं गाव आहे आणि तिथं मला भेटण्यासाठी त्रास होईल. कशाला म्हणलं तर तिकडे गेलं तर त्यांच्या विरुद्ध जो पक्ष आहे आणि हा पोलीसमध्ये भरती झाला असं त्यांना माहीत झालेलं आहे. त्यामुळे मी त्यांना मिळू शकत नाही आणि त्यांना बी इकडे माझ्याकडे घेऊन येण्यासाठी बी तेवढं माझ्याजवळ खर्च नव्हतं. जे मला पेमेंट मिळतो त्याच्यामध्ये माझं जे जेवण आणि जे भाडा रूमचं तेच त्याच्यामध्ये होणार. आणि तुमचे आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, यांना तुम्ही किती दिवसापूर्वी भेटला होता आणि तुम्ही भेटू शकता, त्यामुळे नेमकी काय तुमची भावना, काय नेमकं मनामध्ये होते? मला जास्तीत जास्त म्हणलं तर मला खूप आता पाहतोय आपण त्यांना बोलण्यासाठी जे आहे ते शब्द नाही त्यांचे. जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा काही दिवस मी कल्याणला रेल्वे स्टेशनवर इकडे तिकडे भटकत होतो. नंतर मला 20 दिवसानंतर मला जॉईनिंग लेटर देण्यात आलेलं आहे आणि जॉईनिंग लेटर दिल्यावर मी अजून 10 दिवससुद्धा इकडे कल्याण रेल्वे स्टेशनवर थांबून झोपून तिकडे 20 दिवस तुम्ही कल्याण रेल्वे स्टेशनला राहिलात? कल्याण रेल्वे स्टेशन 20 दिवस राहिलो आणि नंतर आम्हाला जॉईनिंग लेटर देण्यात आले आणि नंतरसुद्धा मी काही दिवससुद्धा इकडे तिकडे भटकत होतो. नंतर घाटकोपर स्टेशनवर मला जॉईनिंग लेटर मिळाली आणि अशी परिस्थिती असल्यामुळे कोणताही व्यक्ती नक्षलवादाकडे वळू शकतो आणि याच कारणामुळे जास्तीत जास्त नक्षलवादा याच्यामध्ये जाऊ शकतात आणि अजूनही जात आहेत अशा कारणामुळे. पाहतो आपण किती भयानक ही घटना आहे. ह्या तरुणाने सांगितलेलं आहे या फोर्समध्ये भरती होण्यासाठी रेल्वे स्टेशनचा जो आहे तो आधार घ्यावा लागला. घरची परिस्थिती काय आहे, गेले अनेक दिवसांपासून घरच्यांना भेटू शकलेलं नाही. मात्र
वेदनाहीन सरकार अजूनही यावर तत्पर नाही. या फोर्सची काय अवस्था आहे, या जवानांची काय अवस्था आहे हे पाहतोय. त्यामुळे सरकार नेमकं कधी जागा होईल, यांना कधी नाही मिळेल, हा खरा इथं प्रश्न आहे.